ठाकरेंचे सगळ्यात निष्ठावान खासदार अशी ओळख असलेले ओमराजे निंबाळकर देखील एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय। तर ओमराजेंवर वडिलांच्या हत्येबाबत सुरू असलेल्या खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागावा याकरता दबाव होता असा दावा आता राऊतांनी केलाय। ओमराजे निंबाळकर त्यांचं नाव त्या यादीमध्ये मी वाचलं, आपण दिलेल्या यादीमध्ये 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली। 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे। काल निकाल होता, काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात। आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूनं निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सामील व्हा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो। ओमराजे निंबाळकरांना उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याबाबत एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी फोनवरून सवाल विचारला, तेव्हा ओमराजेंनी काय प्रतिक्रिया दिली, काय म्हटलं तेही बघूया। गेलतो वाटतं दिल्लीला, म्हणजे वेगळा गट वगैरे काय सही केली का नाही तुम्ही? पण तानाजी सावंतांसोबत तुम्ही गेलात, रात्रीने आलात, आता सगळं होतं, ती बाहेर आली, तुम्ही मध्ये दिली एअरपोर्टला। चालतं, कळवा कधी कधी तुम्ही संवाद साधणार आहे, मीडियाला कधी बोलणार आहे की नाही विचार। तर आपल्याबाबत स्पष्टीकरण देणाऱ्या ओमराजे निंबाळकरांचा एबीपी माझावरील माझा कट्टा कार्यक्रमातला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। कट्ट्यावर बोलताना ओमराजेंनी ठाकरेंशी असलेल्या एकनिष्ठतेचा दावा केला होता, तेव्हा ओमराजे नेमकं काय म्हणाले होते ते बघूया। नाही, आता आपण फोनबद्दल बोललो, इतके तुम्हाला फोन येतात, तुम्ही कामं करता, पण कायम ते ऑपरेशन टायगरची जेव्हा बातमी येते तेव्हा पहिलं नाव तुमचं येतं। मग दिल्लीत आता 6 खासदार, नंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी तुमचं नाव आलं। ते खरंच शिंदे गटाकडून फोन येत असतात तुम्हाला, शिंदे साहेबांचा फोन येत असतो की काय, म्हणजे काय होतंय नक्की त्या ऑपरेशन टायगरमध्ये? मला फक्त एवढं सांगायचं आहे की मी मगाशीच म्हणलं की कर्माला मानणारा मी माणूस आहे, आणि मला कर्म काय सांगतंय की बाबा ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धव साहेबांनी 2009ला माझी काय अवस्था होती, त्यावेळेस काय ओमराजेनं ग्रामपंचायतची तर निवडणूक लढवली होती का? ओमराजे काय नोंद चेहरा होता का त्या दिवशी? 2009चा काळ आठवा की। मग त्या दिवशी बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली। मी ज्या कारणासाठी ह्या क्षेत्रात पाऊल उचललं होतं, ती संधी मला पहिल्यांदा कोणी दिली? ह्यांनीच दिली, आणि त्या संधीमुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकलो, किंवा पुढची जी माझी सागडी झालेली वाटचाल आहे ती त्यांच्यामुळे झालेली आहे। एकदा विधानसभेत आमदार, परत 2 वेळेस देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत खासदार म्हणून काम करणं, मला वाटतं ही केवळ त्यांच्यामुळे झालं। आणि त्यांना आज सोडायचं काय कारण आहे? आपल्या स्वार्थासाठी की मला काहीतरी मिळतंय, मला पोझिशन मिळेल, मला पैसे मिळतील, ह्या भावनेसाठी सोडून लोकांची नजर मी मिळवू शकत नाही पुन्हा।